वेलकम टू द डे 69 आउट ऑफ 100. आता तुम्हाला वाटत असेल, की ही कशाची तयारी चालू आहे? मी इथे काय पॅक करत आहे? तर मी जलेबी, ढोकळा आणि फाफडा पॅकिंग करत आहे. आत्ताच हे पार्सल मला मिळालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टींचं खरं निमित्त म्हणजे आज माझ्या घरी असलेलं हळदी-कुंकू. हे जे डेकोरेशन आहे, हे मी 1 दिवस आधीच करून घेतलं होतं आणि ही सुंदर अशी रेडी झालेली मी. आणि हो, ही साडी आठवतीये का तुम्हाला? नक्कीच आठवत असेल. बरं ठीक आहे, आठवत नाही तर हे बघा, मी माझ्या मैत्रिणीच्या गावी गेले होते ना एकदा, तेव्हा तिने मला ही सुंदर अशी पैठणी नेसवली होती आणि याचा व्लॉग मी ऑलरेडी माझ्या अकाउंटवरती पोस्ट केलेला आहे, सो नक्की बघा. मला डेकोरेशनची खूप जास्त हौस आहे. खूप सुंदर-सुंदर आयडियाज माझ्या डोक्यामध्ये असतात आणि त्याच आज अंमलात आणायचा मला चान्स मिळाला होता. त्यामुळे मी खूप जास्त एक्साइटेड होते. लाडू देखील मी घरीच बनवले होते आणि हो, हे सुंदर असं वाणात देण्यासाठी मी आणलं होतं चैत्र रांगोळीचं फ्रिज मॅग्नेट आणि हे बघा, मी हे सिंपल अशी रांगोळी काढली होती, पण ती खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत होती. या एम-डी-एफच्या मोल्डमुळे ना रांगोळी काढणं फार इझी झालेलं आहे. त्याच्यामध्ये फक्त कलर भरायचे अँड दॅट्स इट. युअर रांगोली इज रेडी. हे दरवाजावरती छान पतंग लावले होते आणि टपरवेअरचं सुद्धा थोडंसं सामान मी सजवून ठेवलेलं होतं. घर वगैरे खूप छान असं सजवलं होतं मी आणि हे हळदी-कुंकू समारंभाचं स्टिकर मी अक्षयला आणायला सांगितलं होतं. माझं वाण हे खूप जास्त स्पेशल होतं. मराठी संस्कृतीला जपणारं. त्याच्यावरती सुंदर अशी चित्रांकनची रांगोळी होती आणि ते एक फ्रिज मॅग्नेट होतं. लिटरली लाडू तर मी रात्री 1-1.5 वाजता बनवले होते. पण खरंच सांगते, माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझं डेकोरेशन, माझा लूक खूप जास्त आवडला होता. त्या सगळ्या मला म्हणत होत्या, "तुझी साडी खूप सुंदर आहे." थँक्स टू ऋतुजा, की तिने मला एवढी सुंदर अशी साडी गिफ्ट केलेली होती आणि आज मला चान्स मिळाला होता ती फ्लॉन्ट करण्याचा आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्स इथे आलेल्या होत्या. मी रील्समध्ये पण माझ्या सगळ्या फ्रेंड्स दाखवलेल्या आहेत. ऑफकोर्स तुम्ही तो रील पाहिलेलाच असेल. फक्त मैत्रिणींकडूनच नाही, तर आहोंकडून पण खूप जास्त कौतुक झालेलं आहे आणि या पद्धतीनं आमचं हळदी-कुंकू सेलिब्रेशन झालं आणि काही फ्रेंड्स माझ्या आल्या नव्हत्या. त्यांना आज यायला जमणार नव्हतं, तर त्या दुसऱ्या दिवशी आल्या. तर त्यांना सुद्धा खूप खूप थँक यू. तुम्ही सर्वजण आलात. मला खूप छान वाटलं आणि तुमचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम कसा झाला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.